आज आपण पाहणार आहोत गुरुदेव संजय व भगवान गौतम बुद्ध यांच्यातील चर्चा। गुरुदेव संजय म्हणतात, माझेही काही प्रश्न आहेत, कृपा करून आपण त्याचे उत्तर द्याल। त्यावर भगवान बुद्ध म्हणतात, जरूर हो। त्यावर गुरुदेव म्हणतात, तुमची शिक्षा काय, तत्वे काय, माझ्याविषयी जर मी म्हटलो तर मी कुठल्याच तत्वावर सिद्धांतावर विश्वास ठेवत नाही। त्यावर भगवान म्हणतात, तुम्हाला तुमच्या तत्वावर विश्वास न ठेवण्यावर विश्वास आहे, तुमच्या अविश्वासावर विश्वास आहे। त्यावर गुरुदेव संजय म्हणतात, हे तर शब्दांचा वाक्यांचा खेळ आहे। बुद्ध म्हणतात, नाही, हा आपल्या बुद्धीचा खेळ आहे। गुरुदेव संजय म्हणतात, माझ्या विश्वासाचा व अविश्वासाचा तर प्रश्नच नाही, प्रश्न हा आहे की तुमचं तत्व, तुमचे सिद्धांत काय आहे। त्यावर भगवान बुद्ध म्हणतात, जर कोणत्याही मनुष्याने कोणत्याही तत्वाला सिद्धांताला पकडलं, मानलं, त्याचा स्वीकार केला तर तो सर्वात पहिल्यांदा आपली विचारांची स्वतंत्रता नष्ट करतो, आपली विचारांची स्वतंत्रता विसरतो, तो रूढीवादी होत जातो, त्या तत्वानुसार वागू लागतो। त्याला वाटते की जे त्याचे तत्व आहे तेच खरे आहे, त्याचा विश्वासच विश्वास आहे, बाकी सर्व खोटे आहे। जिथे विचारांची स्वतंत्रता नष्ट झाली तेव्हा तिथे फक्त एकच विचार जमा होतो, एकच विचार फिरत राहतो जातो आणि त्याची पहिल्या दिवसापासून कोंडी सुरू होते। तो अधिकाधिक गोंधळून जातो, तेथूनच मतभेद आणि दुविधा, दोन विचारांची सुरुवात होते। कोणत्याही गोष्टीचा विश्वास अविश्वासाचा पण विश्वास मोहात पाडतो। विचारांमध्ये खूप ताकद असते, ते आपली पकड मुळापर्यंत धरतात आणि त्यापासून आस्तिक आध्यात्मिक मार्गाची खूप मोठी अडचण होते। जर याच्यातच मनुष्य अडकून राहिला तर परम ज्ञानाचा दरवाजा कधीच नाही उघडणार। त्यावर गुरुदेव संजय म्हणतात, जर कोणी तुमच्या शिक्षाचं पालन करत असेल तर का तोही या बंधनात अडकून जाईल। भगवान बुद्ध म्हणतात, मी माझ्या अनुभवाबद्दल बोलतो, माझा मार्ग नाही तत्वे, नाही सिद्धांत, नाही दर्शनशास्त्र आहे, फक्त केवळ शुद्ध अनुभव आहे, परम सत्याचा अनुभव। गुरुदेव संजय म्हणतात, पण भगवंत, जर कोणी तुमच्या मार्गालाच आपले तत्वे समजले तर भगवान म्हणतात, माझा मार्ग अभ्यास, समजून घेणे, सराव करणे आहे, त्याला ना तर एखाद्या वस्तूप्रमाणे पकडलं जाऊ शकतं, नाही त्याला पूजनीय बनवू शकता। माझं ज्ञान असं समजा की एक होडी आहे, ज्याने नदी तर पार करू शकता, परंतु नदी पार केल्यानंतर तिला कोणी डोक्यावर तर घेऊन जाऊ शकत नाही ना। त्यावर गुरुदेव संजय म्हणतात, मला तुमचे विचार पटतात, मला वाटय तुमच्या पायाशी नतमस्तक व्हावं, पण अजूनही काही भावना आहेत ज्यांची पकड माझ्यावर आहे, पण मान्य करायला तयार होत नाही, माझ्या भावना त्यांना अडवतात। त्यावर बुद्ध म्हणतात, एखाद्या व्यक्तीला कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीचे मत चांगले वाटतात, त्याला पटतातही, पण ते मान्य करायला त्याच्या भावना तयार होत नाही। भावना तीन प्रकारच्या असतात, सुखाच्या, दुःखाच्या आणि आहे तशा तटस्थ भावना। त्याची मुळे माणसाच्या शरीर आणि मनात येत असतात। भावना लाटेमाने उठतात व नंतर स्वतःच अदृश्य होऊन जातात, विलीन होऊन जातात। मी म्हणतो की पहिल्यांदा ह्या उठणाऱ्या भावनांच्या खोलीपर्यंत पहा, त्यांना ओळखा, समजा का त्यांचा निर्माण कुठे होतो, मग त्या भलेही दुःखाच्या असो वा सुखाच्या, फक्त हे पहा का त्या उठतात कुठून, त्यांचा जन्म कुठे होतो। जेव्हा त्यांच्या मुळापर्यंत जाल तेव्हा समजेल की तिथे फक्त शून्य आहे, एक असा शून्य जसं निळं आकाश। तो शून्य तर आहे, पण सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेतलेला आहे, एक चादरीवाणी। हळूहळू अभ्यास करत करत हे कळेल की लाटा उठण्या बंद होत आहे आणि परम शांतीचा जो झरा आपल्या आत आहे तो विचलितच नाही होत। परत अजून आतपर्यंत जाल तर समजेल की तू कुठे करत होता। जे नाशवंत, नष्ट होणार आहे त्याला अमर, नष्ट न होणारे समजत होतो। अज्ञान सर्व विषमतेचं मूळ आहे। मी तर फक्त ध्यान साधनेचा विषय बोलतो। ध्यान केल्याने माणसाचं अज्ञान दूर होईल। अज्ञान नाही पूजाने, नाही उपासना, नाही तर तपस्याने मिटेल। उठा, जागे व्हा, स्वतःला ओळखा, स्वतःचे विचार मांडा। खूप दिवस झोपेत होता संजय, उठ, जागे हो आणि स्वतःला ओळख। गुरुदेव संजय म्हणतात, तुम्ही आरसा आहात बुद्ध, तुमच्या पाहून आज मी पहिल्यांदा स्वतःच्या सत्याला, पहिल्यांदा स्वतःच्या खरेपणाला प्रतिबिंबित होताना पाहिलंय। आता मी आंधळेपणाचं जीवन जगणार नाही। भगवान गौतम बुद्ध म्हणतात, त्याही गोष्टीवर सहजपणे विश्वास ठेवू नका जोपर्यंत ते तुमच्या विवेक बुद्धीशी मेळ खात नाही, ती स्वीकारू नका, भलेही ते कुठे ग्रंथ पुराणामध्ये लिहिलेले का असेना, माझेही बोल वचन का असेना, त्यांना पहिल्यांदा तुमच्या विवेक बुद्धीच्या स्तरावर बघा, समजून घ्या, तुमच्या बुद्धीशी त्याचा मेळ बसवा। बुद्धीला पटेल तर ते मान्य करा, तुमची विचार
विचारांची स्वतंत्रता नष्ट करू नका.